टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नालासोपाऱ्याच्या कळंब बीच वरती एक संशयास्पद कंटेनर जे आहे हे वाहत आलेला आहे। आपण बघू शकता की मी आता त्याच ठिकाणावरती आहे। हेच ते कंटेनर आहे जे की समुद्राच्या भरतीमध्ये या ठिकाणी वाहत आलेला आहे। मालवाहू जहाज जे आहे या जहाजामधून हे कंटेनर पडून भरतीच्या पाण्यामध्ये हे नालासोपाऱ्याच्या कळंब बीच वरती आलेला आहे। या ठिकाणी अर्नाळा पोलीस असतील, तटरक्षक दलाचे जे अधिकारी असतील, त्यानंतर कस्टमचे अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांकडून यांची या कंटेनरची सध्या पाहणी सुरू आहे। सध्या जर आतमध्ये बघितलं प्रथम दर्शनी हे त्यामध्ये वॉलपेपर असल्याचं सध्या तरी दिसत आहे। मात्र जोपर्यंत आतमध्ये हे सर्व खोलून पाहिलं जात नाही तोपर्यंत याच्यामध्ये नेमकं काय आहे हे कळणार नाहीये। आपण जर बघितलं तर सध्या समुद्र किनाऱ्यावर या ठिकाणी येऊन सर्व त्याची पाहणी सुद्धा करत आहेत। माझ्यासोबत अर्नाळ्याचे सिनियर पीआय विजय पाटील सर आहेत। सर, काय नेमकी परिस्थिती आहे? सकाळी आम्हाला कंटेनर इथं वाहत आल्याची बातमी मिळाली। त्यानंतर आम्ही अर्नाळा पोलीस स्टेशन, कस्टम विभाग, बंदर निरीक्षक आणि फिशरीज डिपार्टमेंट असे सर्व डिपार्टमेंटचे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आम्हाला कर्मचारी इथं हजर आहेत। सदरचा कंटेनर आता हायड्रा मागवलेला असून बाहेर काढून त्याच्यात काय आहे ते सिक्युरिटीच्या दृष्टीने त्याची तपासणी करण्यात येईल। सर, सध्या काही संशयास्पद असं काय वाटतंय का? सध्या तरी असं काही संशयास्पद वाटत नाही, कारण त्याच्यात ते थोडंसं लीक झाले। त्यात वॉलपेपर आहेत, त्यामुळे तो खोलल्यानंतरच आपल्याला इकडे तोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने ते पाहणी करूनच आपल्याला पुढील काय ते दिशा ठरवतो। निश्चितच सध्या तरी पोलिसांनी या ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे या कंटेनरला आणि जे संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत हे सध्या या ठिकाणावरती आलेले आहेत आणि त्यानंतर हे कंटेनर अधिकृत खोलल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये नेमकं काय आहे हे स्पष्ट होणार असल्याची माहिती सुद्धा सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।